26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे आणि दुर्दैवानं हा व्यसन जे आहे अंमली पदार्थांचं हे जळगाव शहर असेल, महाराष्ट्र असेल किंवा आपला यापूर्ण मर्यादित नाही, आता हा पूर्ण देशाचा आणि जगाचा विषय झालेला आहे. आणि तंबाखूजन्य पदार्थ हे गेटवे आहेत, अंमली पदार्थांचा गेटवे म्हणजे सुरुवात तिथून होते. आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा. जर घरामध्ये बाप जे वर्तन करतो ते मुलं ऑब्झर्व करतात आणि त्यांचं जगणं होऊन जातं. म्हणून आपली नवीन पिढी, येणारी चांगली पिढी घडवायची असेल तर पहिल्यांदा बापानं म्हणजे घरातल्या प्रमुख माणसानं बदलणं अतिशय अत्यावश्यक आहे. जर घरातले माणसं बदलली ना तर आपल्या मुलांना शिकवायची गरज पडणार नाही, तू जग कसा वाग कसा म्हणून. तर ह्या अंमली पदार्थाच्या दिनानिमित्त एवढंच जळगावकरांना आपली विनंती करायचं आहे की नाही म्हणा व्यसनांना, से नो टू ड्रग्स. आज किती काही मंडळी सहभागी झाली, येस. तर या चेतना व्यसनमुक्ती केंद्रावर जे ऍडमिट रुग्णमित्र आहेत त्यातील काही रुग्णमित्र यात सहभागी झालेत आणि त्यांनी सुद्धा प्रण केलाय की आम्ही तर व्यसनमुक्त झालोय पण आमच्यासारखेच तुम्ही सुद्धा व्हा, आम्ही सुधारलो आपण पण सुधरा म्हणून. येस. आज आपण सर्व इथे एक व्यसनमुक्ती रॅलीसाठी आपण जमलेलो आहोत. आज आपण अंमली पदार्थ विरोध दिन म्हणून हा साजरा केला जातो. पण सर्वात प्रथम मला असं वाटतं हा दिन आपण साजरा भविष्यामध्ये करायला नको, म्हणजे व्यसन संपायला पाहिजे पुरा आपल्या समाजातून. आज ही चेतन व्यसनमुक्ती तर्फे ही रॅली इथे विस्पुते सरांनी सर्वांना घेऊन नागरिकांचा समावेश घेऊन इथे ती ऑर्गनाईज केलेली आहे. मला खरंच एक मेसेज द्यावा असं वाटतं समाजामध्ये की का म्हणून लोक हे व्यसनाकडे वळतात. तर मला वाटतं आपण कुठेतरी जबाबदार असतो. आपण म्हणजे पाल्य असो किंवा समाजाचे काही घटक असतील. एखादा व्यक्ती जेव्हा व्यसनाकडे वळतो तो त्याच्या निराशातून तो तिथे जात असतो. तर मला वाटतं घरामध्येच काउन्सिलिंग त्याची झाली, अगर आई वडिलांचं नातं हे आपल्या मुलाशी फ्रेंडली नातं झालं, एखाद्या मुलांना आपण समजून घेतलं. तुम्ही बघाल आपल्या मागे जळगावला सुद्धा तरुण पिढी त्याच्यामध्ये एंगेज झालेली आपल्याला दिसली होती आणि हे प्रमाण वाढत चाललं आहे. तरुणाई म्हणजे फक्त तरुणच नाही, तर सरांनी जसं म्हटलं मुली सुद्धा याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सहभाग घेत आहात. तर खरंच हे खूप चिंतेची गोष्ट आहे आणि मला खरं असं प्रथम वाटतं की पाल्य म्हणून, आई वडील म्हणून त्यांनी आपल्या मुलींवर किंवा मुलांवर संस्कार हे चांगले टाकले गेले पाहिजे. आणि समजा ते त्या याच्यात गेले पण आहेत तर त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन, पॅरेंट्सने एकत्र येऊन त्यांचा तिरस्कार न करता त्यांचं काउन्सिलिंग करून ते त्यांना तिथून बाहेर काढलं गेलं पाहिजे की ते तिथे जाण्याचा विचार सुद्धा करणार नाही. आणि समाजामध्ये हे जे असे काही ड्रग्स आणि काही गुटखा वगैरे विक्री जे करतात त्यांनाही मी कडक शब्दात, मी महापालिकेचं महापौर म्हणून आणि प्रशासन म्हणून आम्ही कडक आता पावले उचलली आहे की कुठेही गुटखा वगैरे ही विक्री केली जाणार नाही. जे ड्रग्स इथे सप्लाय करतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. तर पण मला असं वाटतं प्रशासन आणि महापौर म्हणून माझा एकट्याने केलेलं हे होणार नाही. तर असे जेव्हा विस्पुते सरांसारखं चेतन व्यसनमुक्ती केंद्र आहे, सर आहेत किंवा जळगावचे नागरिक आहेत, हे सर्व एकत्र येतील आणि समाज सर्व एकत्र येऊन उभा राहील, तेव्हाच आपण व्यसनाला इथून मुक्त करू शकतो. आणि